सकाळ हिंदवी स्वराज्य मराठी हिंदुत्व बातमीमध्ये जितेंद्र गायकवाड यांचं हार्दिक स्वागत। जितेंद्र गायकवाड, तुम्ही 162 मधून अपक्ष उमेदवार उभे राहिले, एका पार्टीचे तुम्ही अध्यक्ष होता, तर अशी काय वेळ आली की तुम्ही अपक्ष उमेदवार उभे राहिले? तुमची आणि आमची विचारधारा भरपूर होते। भारतीय जनता पार्टी आणि माझ्यावर 7-8 वर्षाचे संस्कार आणि आपण बालपणापासून सगळ्यांचा महाराजा आणि हिंदुवादी सर्व हिंदुत्ववादी या संघटनेवर कामं केली। तर तुमचे आमचे विचार भरपूर मिळतात। विषय असा झाला की काही टेक्निकल बाबींमुळे हा वॉर्ड आमच्या मित्रपक्षांना गेला। मित्रपक्षांकडे आम्ही उमेदवारीसाठी आम्ही केली होती की एक चांगला आपला धर्माचा कार्य करणारा आणि एक चांगला सेवेकरी जो सर्वांना सोबत घेऊन प्रत्येक समाजाच्या घटकाला एकत्रित न्याय देईल असा एक आम्हाला उमेदवार द्या। तर पक्षांकडनं म्हणा की मित्रपक्षाला दिली, मित्रपक्ष ठरवून तसं काही गोष्टी आल्या आपल्यासमोर। मग आपण निर्णय घेतला, आपल्या सर्व सहकार्याने निर्णय घेतला की नाही आपण लढवायची, कारण आपल्याला आपला भगवा ध्वज सतत फडकता दिसला आम्हाला, आपल्या विचारधाराच दिला आणि त्या दृष्टिकोनातून आपण पाऊल उचलला। पण काही लोक ह्याला एक वेगळं वळण देतात, त्या वेगळ्या वळणावर जाऊ नका। मी प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन काम करणारा व्यक्ती आहे। आजपर्यंत भारतीय जनता पार्टीने ज्या गोष्टी केलेल्या आहेत तेच संस्कार माझ्यावर झालेले आहेत। सगळ्यांचा सगळ्यांचा विकास करायचा, ना जात ना धर्म ना तर काही गोष्टी बघायच्या नाही। पण जर मी माझ्या धर्माचा भगवा ध्वज जास्तीत जास्त पद्धतीने पडकवू इच्छितो किंवा आमच्या सणाचा संस्कृती लागला तर त्याला त्या चुकीचं काय, कोणाचा अपमान तर करत नाही। मला माझ्या धर्मावर गर्व असायला आवडतं, त्या दृष्टीने एक भगवादारी म्हणून अशी तुम्ही प्रख्यात आहात आणि म्हणून तुम्ही देव ते धर्माचं कार्य करता, पवित्र कार्य म्हणून तुमच्या निशाणी पण तुमची पासरी आहे भगवान ब्रह्मांड नाही तर भगवान श्रीकृष्णांची। तर एक भगवादारी म्हणून तुमच्याकडनं मला स्वतःला, मी कडवट हिंदुत्वाचे असल्यामुळे मला अपेक्षा आहे। आणि तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्र राज्याने जे हिंदुत्वाचे सरकार बसले आहे महाराष्ट्र राज्यामध्ये, त्यांनी गोमातेला आईच्या गाईला एक राष्ट्रमाता दर्जा दिला असतानाही गाईची हत्या होते। जर तुम्हाला मतदार राजाने, मायबाप मतदार राजाने जर निवडून दिलं तर तुम्ही पैसे हत्या बंदीच्यासाठी तुम्ही लढणार का? 100% बघा, भगवादारी म्हणून मी स्वतःला म्हणून घेणार की लोकांनी उपमा दिलेली आहे। मी माझ्या धर्माचं पालन करतो, आमचा धर्म हा प्रत्येकाचा आदर करवायचा शिकवतो, पण स्वतःच्या धर्माबद्दल अभिमान बाळगतो हे शिकवतो। धर्माच्या दृष्टिकोनातून आपल्याला रस्त्यावर उतरावं लागलं तर नक्की उतरा। आणि तुम्ही जो खूप सुंदर असा विषय मांडला की गौमाता ही सदैव हिंदू धर्मामध्ये पवित्र आणि आईसारखा दर्जा दिलेला आहे। तर तिच्या रक्षणाची वेळ आली तर जिथून पक्ष आणि कोणत्याही गोष्टी बघणार नाही, ज्या सगळ्या गोष्टी असतील पद असतील काय सगळ्यांना त्याग करावा लागला तर तो त्याग पण करेल आणि त्यांच्यासाठी पूर्णपणे ताकद त्याग केला आहे म्हणून तुम्ही आज ह्या भगवादारी म्हणून लोकांनीच उपमा दिले, तुम्ही स्वतःहून नाही। पण एक गंभीर प्रश्न आहे आणि वेगळा प्रश्न निवडणुकाला धरूनच आहे। पण काही लोक नावं ठेवतात, तुम्ही सांगितलं त्याकडे आपल्याला बघायचं नाही, कारण सनातन वैदिक हिंदू धर्मामध्ये आपण जन्मलोय। हा एक लव जिहादचा मोठा विषय हा मुंबई शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये जिथूजी चांदोली विधानसभेमध्ये पण आपण बघितलं असाल, तुम्ही असाल, मी असाल, योगेश ठाकूर असेल, आपले सर्व धर्मबंधू असतील, सागर असेल आपला कारंडे, या सर्व जयश्री ताई असतील, या सर्व आपण पोलीस स्टेशनला जाऊन आपल्या हिंदू मुलीला वाचवतो। आम्हाला पण अपेक्षा आहे की तुमचा सारखाच भगवादारी नगरसेवक या मुंबई महानगरपालिकेमध्ये या विभागामध्ये दिसला पाहिजे। आणि मला अपेक्षा आहे तुम्ही निवडून आल्यानंतरच हिंदुत्ववादी पक्षाबरोबर जाणार, या आम्हाला अपेक्षा आहे। आणि त्या संदर्भात तुम्ही समजा तुम्हाला मतदार राजाने जर निवडून दिलं तर तुम्ही एक 5च गोष्टी या मायबाप जनतेसाठी, गोरगरीब जनतेसाठी तुम्ही काय करता? जसं काल पण आमची मुलाखत झाली, तर या संदर्भात बघा, विकास हा दृष्टिकोन असलाच पाहिजे प्रत्येक नगरसेवकाचा, प्रत्येक लोकप्रतिनिधी। तर विकासासाठी आपण सदैव तत्पर आहोत। आता आपला वॉर्ड अजूनपर्यंत तितका डेव्हलप झाला नाही जितका डेव्हलप व्हायला हवा। काही बिल्डिंगी झालेल्या आहेत,
पण अजून भरपूर असे घटक आहेत जे आजही झोपडपट्टीत राहतात. तर त्या लोकांना प्राथमिकता देऊन त्यांना काही सेवा देत आहेत. जसं पाण्याची टंचाईचा प्रश्न तुम्हाला माहिती असेल, आपल्या या आपण ज्या विभागात उभं आहोत, आपला दरीमडी माता मंदिर हे विजयनगर या विभागात पाण्याचा टंचाईचा प्रश्न किती मोठा होता आणि आजही आहे तो, अजून काही पूर्ण सुटलेला नाही. तो पाण्याचा प्रश्न मूलभूत प्रश्न आहे. प्रत्येकाला पाणी स्वच्छ पिण्याचं मिळालंच पाहिजे, हे आपलं पहिलं प्राधान्य आहे. दुसरं जे गोरगरीब जनता आहे त्यांच्यासाठी आरोग्य केंद्र, कारण कचरा आणि घनकचरा व्यवस्थापनाचा इतका त्रास आहे आपल्या इथे. कारण तुम्ही बघितलं असेल की एक दिवस जर गाडी आली नाही तर त्याचा इतका कचरा गोळा होतो की लोकांना जाण्याला वाट उरत नाही. आणि अशामध्ये जर एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर लोकांना बाहेर काढायला मार्ग आपल्याला उरत. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचं नियोजन करावं लागेल. आणि त्यानंतर आपण विचार केलेला आहे की जिंकून आल्या पहिला एक सर्व गरिबांना मोफत ॲम्ब्युलन्स सेवा आणि एक चांगलं महानगरपालिकेच्या मार्फत आपल्याकडे एक दवाखाना झालेला आहे. काही गोष्टींच्या सवलती नाही आहेत, आज त्रुटी आहेत, त्या सगळ्या सुधारून घेऊया. वरिष्ठांकडे आपण मोठमोठ्या मागण्या करूया की आरोग्य सेवा आणि माझ्या विभागातल्या युवांना एक खेळाचं मैदान उपलब्ध करून द्या. त्यांनी ते मैदानी खेळ खेळतील तर ते स्वस्थ राहतील. अशा काही मूलभूत प्रश्न आहेत. त्यानंतर झोपडपट्टी असणारा प्रश्न तर खूपच मोठा आहे. नगरसेवक असल्यामुळे तितक्या लेवलपर्यंत पण आपण वरिष्ठांना सोबत घेऊन तो प्रश्न पण सोडवण्यासाठी अग्रेसर सदैव राहू. धन्यवाद. जितेंद्र गायकवाड एक प्रखर आणि एकदम धडाकेबाज मुलाखत दिलेली आहे. आणि माझी पण 162 मध्ये मतदार राजाला, मायबाप मतदार राजाला माझ्या परिवारातर्फे आणि माझ्या चॅनलतर्फे जितू भाऊना खूप खूप शुभेच्छा. आणि कडवट भगवादारी हिंदुत्वादी नगरसेवक आपल्याला 162 मधून निवडून द्यायचा आहे.